मग कधी घ्यायची स्कूटी? घेऊ ना, पैशाला काय कुठं कमी आहे आपल्याकडे, जाळता जाळायची नाही एवढी प्रॉपर्टी आहे. बाई चालतंय, मी आता आहे ना ह्या आनंदाची बातमी ना माझ्या माहेराला फोन थांबा मॅडम, थंड घ्या जरा. आता काय झालं? हे बघ, मला मस्त आहे ना तुला बुलेट घेऊन द्यायची इच्छा आहे, पण हे रस्ते असे, हे डेंजर ट्रॅफिक, उद्या जर तुला काही झालं तर मी कोणाला बायको म्हणून कोणा तोंडाकडे बघायचं? म्हणजे बघा आता, मी उद्या तुला स्कूटी घेऊन देईन, तू अशी रस्त्याने चालशील, उद्या तुला कोणी ठोकरलं किंवा तू एखाद्याला ठोकरलं, त्यात तुझा हात मोडला किंवा पाय मोडला, तू अशी काठावर पडून राहशील, मग आपल्याला स्वयंपाक कोण करून देईल, जेव कोण घालीन आपल्याला? हो ना, मी तर याचा विचार पण केला नव्हता. आणि तुला काहीच करता येईना म्हणून मला दुसरी बायको करावं लागत, तुझ्यावर किती मोठा अन्याय होईल. आणि तू अशी खाटावर पडलेली, तुझ्या समोर मी तुझ्या चौथीला असं पिक्चरला घेऊन चाललोय, कसं वाटलं तुला? नाही नाही, मी असं काही करून देणार नाही, तुम्हाला तर पिक्चरला जाऊनच देणार नाही, मी मेले तरी चालन. पण तिने बळत जबरदस्ती नेलं, मग काय करशील? असं कस काय नेमकं तुम्हाला? बरोबर काय करशील मग तू? मी तिच्या नटीचा गोड घेईन. मग पोलीस तुला पकडून देते, 302 कलम लावतील तुझ्यावर, एक तर तू फासावर जाशील, नाही तर जन्मठेप होईल तुला, मग मला परत तिसरी बायको करावं लागत. हो ऐका ना, असं ना करू, मी नाही चालवणार गाडी. बघ, एका स्कूटीमुळे असं होतं. चांगला निर्णय घेतलास तू. इकडे तुला माहितीये का, गुणाची माझी बायको, आपला संसार मोडण्यापासून वाचवलास तू. ऐका ना, मी ना माझ्या भावाला इकडे बोलून घेते राहायला, म्हणजे काय होईल, मला कामात पण मदत होईल, आणि तुम्ही काय करा, मला एक बुलेट घेऊन द्या, म्हणजे तो दळण आणून देत जाईल, गवत आणून देत जाईल, म्हणजे कसं होईल. ऐका ना, तुम्हाला ना आमदार खासदाराबरोबर बसता येईल, फिरता येईल. तसं पण माझ्या भावाची पण हौस होती बुलेटची, आणि म्हणलं विचार केला मी, ही तुम्ही पण मला बुलेट घेऊन देणार आहेत, मग त्याचे माझे काम पटापट होतील आणि त्याची पण हौस पूर्ण होईल. कशी वाटली आयडिया? सुरेख, एक नंबर. ते थँक्यू का काय म्हणते ते तुम्हाला? ऐक ना बायको, मी काय सांगतोय, म्हणजे तू त्या अँगलने विचार कर ना. हे बघ, तुझ्या भावाला आपण बुलेट, म्हणजे तुला आपण बुलेट घेऊन दिली उद्या, हा, तुझा भाऊ आपले सगळे काम करणार, तो बुलेटवर फिरणार, अभ्यासाकडे त्याचं दुर्लक्ष होणार, आणि तो जर अभ्यासात कच्चा राहिला, उद्या जर तो नापास झाला, तो बापाला कोणतं थोबाड दाखवायचं मी? नापास झाला, तो कर्ज राहील माझ्या डोक्यावर, रेवज घेऊन कसं जगायचं मी? बायको, तुम्ही काही टेन्शन न घेऊ, तसं पण तो शिकायच्या लायकीचा नाहीये, त्याला पण काही शिक्षणात काही आवड नाहीये, तेवढा तिकडे आल्यावर काम करीन. तसं पण त्याला कॉलेजला ऍडमिशन घेऊन दिलेला आहे, त्याला साधा नावाचा पाडा येत नाही. तुम्ही त्या बुलेट घेऊन करीन तो काम पटापटा. आता मी ज्या सांगतो त्या अँगलने विचार कर. बुलेट घेतली, तो बुलेटवर फिरणार, शायनिंग मारणार, पोरींवर लाईन मारणार, कसा दिसेल ते वळू बुलेटवर? काय म्हणले? म्हणजे पोरी वळू वळू पाहतील ना त्याच्याकडं. मग काय झालं, पाहू दे ना, माझा भाऊ येतो, तसं पण राजबिंडा येतो. तुझा तो राजबिंडा आहे ना भाऊ, तुझा राजबिंडा, तेव्हा एखादी पोरगी पटवील, तिला बुलेटवर फिरविल, तिच्या घरच्याला जर कळलं, आले उद्या दांडके घेऊन कुत्र्यागत मारतील ना त्या भावाला, डोकं फुटत, पाय मोडन, हातपायने खेळून एखादा, लय अवघड असतं ते. अगं बाई, एवढं होतं का एका बुलेट मुळे? नाही तर काय, नको बाई आपल्याला ते बुलेट. ऐका ना, आपण कारच घेऊन टाकू. काय होईल, कार मी चालवन, काम पण सगळे होतील, तुम्हाला पण अडथळा नको, म्हणजे कसं, तुम्ही माझा मार पण नाही खाणार आणि ती कार पण नाही दापटणार. आईला ही डायरेक्ट कारवर आली भाऊ. आता सेकंड हँड कार घ्यायची म्हणलं 3-4 लाख रुपये लागत आहेत, बुलेटला 2.5 लाख रुपये लागत आहेत, त्यापेक्षा ती स्कूटीच परवडली ना. हे बायको, मी काय म्हणतो, तू सकाळी मला म्हणली होती ना स्कूटी घ्यायची, चल बरं आपण स्कूटीच घेऊन टाकू. नको नको, पडले तर मग मी हातपाय मोडन ना माझा. अगं आता एवढ्या बाया चालू होत्या, त्यांचा नाही ऍक्सिडेंट हो, तुझा कसा होईल ऍक्सिडेंट? आणि मी आहे ना, मी शिकवीन तुला, काय नाही होत ऍक्सिडेंट फिक्सिडेंट. चल बरं लगेच शोरूमला जाऊन बुक करून टाकू, आवर पटकेली. हा, मला टाइम नाही.